विरोधकांना म्हणजे कोणाला, आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही. नक्कीच आज होळी आहे, रंगपंचमी आहे, एक महत्त्वाचा सण आहे. अनेक वर्ष हा सण सगळे एकत्र येऊन आम्ही साजरा करतो. आता काल मी दिल्लीत होतो. दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी असे प्रमुख नेते त्यांच्या घरी होळी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असत. गेल्या काही काळापासून ही प्रथा बंद झाली. आम्ही फार संकुचित होतो आहोत आणि या संकुचितपणा या देशाला आणि आपल्या समाजाला आणि हिंदू धर्मालाही परवडणारा नाही. आमची प्रतिमा जगभरामध्ये लिबरल सहिष्णू अशी आहे. म्हणून हिंदू धर्माला या जगामध्ये मान आहे, सहिष्णू होता. आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. आमच्या धर्माचं रक्षण करून आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये सगळ्यांना सामावून घेतो. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये हा मोकळेपणा आमच्या संस्कृतीतला संपला, नष्ट केला आणि आपण दिवसेंदिवस अधिक संकुचित आणि धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतो. होळी हा सगळ्यांनी एकत्र येऊन रंग उधळण्याचा, सुखदुःखामध्ये एकत्र येण्याचा असा हा सण आहे, उत्सव आहे. आज देशामध्ये काय चाललं आहे, महाराष्ट्रात काय चाललं आहे, कुठे मशिदीवरती झाकून ठेवण्याची वेळ येते, कुठे होळी एका बाजूला आणि नमाज दुसऱ्या बाजूला वगैरे. ठीक आहे, हे दिवससुद्धा निघून जाते, हे दिवससुद्धा निघून जाते. सर, होली और जुम्मे की नमाज आज एक ही दिन है, इसको लेके काफी विवाद हो रहा है. विवाद होने की ज़रूरत नहीं है. होली और जुम्मे की नमाज अगर एक साथ आती है तो विवाद कौन कर रहा है? दोनों समाज अपने अपनी प्रथा परंपरा का पालन करके संयम से अगर ये अपना त्यौहार मनाएंगे, प्रार्थना करेंगे तो कोई तकलीफ नहीं है. लेकिन कुछ लोग हमारे देश के इस बहाने देश में तनाव फैलाकर दंगा करना चाहते हैं. देखिए, होली मिलन का जो त्यौहार होता है वो सबको साथ लेकर एक आनंद और खुशी जारी करने का एक त्यौहार है. रंग से खेलो, पानी में खेलो. हाँ, हमने देखा है कि जब दिल्ली में मैं कल था तो उससे पहले जब अटल जी थे, अडवाणी साहब थे, मुरली मनोहर जोशी जी थे, तो वहाँ होली होती थी सबके घर में और सभी पार्टियों के लोग, चाहे हमारे पार्टी के हो चाहे विरोधी हो, सब एक साथ आकर होली खेलते थे. सभी धर्मों के लोग आते थे. आज वो माहौल नहीं रहा. कुछ लोगों ने माहौल बिगाड़ दिया है. ये माहौल बिगाड़ने में वो लोगों को मज़ा आती है, लेकिन आने वाले दिनों में देश को ये माहौल की बहुत बड़ी किंमत चुकानी पड़ेगी. केंद्राच्या धर्तीवर आता राज्य सरकार देखील एक कायदा आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर त्यामुळे गदा येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. जर कोणी सरकारच्या विरोधात आवाज उठवला एखाद्या संस्थेने, आम्ही उठवू की. व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आमच्यासारखे लोक सतत लढा देत आलेले आहेत. मग आणीबाणीच्या विरुद्ध कशा करता लढलात आपण? आणीबाणीच्या विरुद्धामध्ये आता तुम्ही काळा दिवस काय साजरा करता? 26 जून आणीबाणीच्या विरुद्ध आपण लढताय ना. तुम्ही आमच्या हक्कांची गळचेपी करणार असाल, स्वातंत्र्याची गळचेपी करणार असाल तर या देशामध्ये लोक स्वस्थ बसणार नाहीत. धर्माची अफू देऊन का भांग देऊन तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावरती गदा आणू शकत नाही. आणि सरकारला वाटत असते की तुमच्या विरुद्ध कोण उभं राहील. आम्ही आहोत ना. आमच्यासारखे लाखो लोक आहेत. या सरकारच्या दडपशाही विरुद्ध आम्ही ताकदीने उभे राहू. आम्हाला परवा नाही. देशाचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. भाजपचं स्वातंत्र्य महत्त्वाचं नाही आहे. आमचं स्वातंत्र्य, जनतेचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.